नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पिंपरीतील मोरवाडी परिसरात पुणे मुंबई महामार्गालगत असलेल्या बंद सिटी वन मॉलच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। मॉलच्या 3ऱ्या मजल्यावरील बाहेरील बाजूस असलेल्या जाहिरात फलकाला लागलेल्या आगीत नूतनीकरणासाठी उभारलेले बांबूचे मचान जळून खाक झाले। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। संत तुकाराम नगर येथील मुख्य अग्निशमन कार्यालयाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मॉल बंद असल्याने त्या ठिकाणी नूतनीकरणाचे काम सुरू होते। मंगळवारी सायंकाळी अचानक जाहिरात फलकाला आग लागून काही क्षणात आगीने उग्र रूप धारण केले। त्यामुळे फलकासह बाहेरील बाजूस उभारलेले बांबूचे मचान आगीत जळून खाली कोसळले। आगीची माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन केंद्राचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी अवघ्या 15 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले। खबरदारी म्हणून प्राधिकरण चिखली आणि नेहरू नगर येथील अग्निशमन दलाची वाहनेही घटनास्थळी दाखल झाली होती। दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।